नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चा आता पुढच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. राज्य शासनाला नमवल्याच्या नंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह गेले काही दिवस दिसतोय. कार्यकर्त्यांच्याकडून नेत्यावर दबाव येतोय तो सोबत येण्याचा. असं असलं तरीही आणि हे कितीही खरं असलं तरीही मराठी माणूस याबाबत काय विचार करतोय हेही तपासायला हवं. जनतेच्या मनात असलेलंच करू असं उद्धव ठाकरे यापूर्वीच बोलून गेले आहेत. आता त्या निमित्तानं राज यांना मागे हटता येणार नाही. हातात हात घेतले तर सोबत राहावं लागेल हे घर सोडून गेलेल्या नेत्यांना लक्षात येईलच. मनसेचे कार्यकर्ते रविवार रात्रीपासूनच आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात आहेत. प्रचंड बहुमतात असलेल्या महायुती सरकारला नमवल्याचा हा उत्साह आहे. मुख्य म्हणजे एकही आमदार नसलेल्या पक्षाच्या नेत्याचा धाक या निमित्तानं दिसून येतोय. त्यांच्या समर्थकांना आनंद याचाच वाटतोय की आपण भारतीय जनता पार्टीला नमवलं. या भारतीय जनता पार्टीला नमवलं जिच्याकडे आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं बहुमत आहे. जो हिंदी सक्तीचा शासन निर्णय झाला होता तो अत्यंत अयोग्य होता आणि त्या विरोधात संपूर्ण मराठी माणसामध्ये एक प्रचंड खतखत आणि चीड होती. आणि त्यावेळेला राजसाहेबांनी ती योग्य वेळेला राजसाहेबांनी त्याला विरोध केला, मोर्चा जाहीर केला. त्याच्यानंतर जो दबाव सरकारवरती वाढला त्यामुळे त्यांना हा निर्णय रद्द करावा लागला. मी सरकारचं मनापासून आभार मानतो आणि खास करून मराठी माणसांचा एकजुटीचा हा विजय झालेला आहे. समस्त मराठी माणसांचं सुद्धा मनापासून मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो. त्यांनी जी एकजूट दाखवली त्यासोबत सगळ्या पक्षाच्या लोकांनी पाठिंबा दिला त्यांचाही मनापासून आभारी आहे. परत एकदा मराठी माणसापुढे या महाराष्ट्रातल्या सरकारला झुकावे लागले. हीच ताकद आहे मराठी माणसाची आणि मराठी माणसाच्या एकजुटीची की ज्या ज्यावेळी तो एकत्र येतो त्या त्यावेळी भल्या भल्या सत्यांना झुकावं लागतं. मनसेच्या साठी फडणवीस सरकारच्या आदेशाला रद्द करून दाखवण्याचा मामला हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. उद्धव यांच्यापेक्षा राज ठाकरे यांचा जनमानसातला वर्चस्वा या निमित्तानं सिद्ध झालाय. भाषिक मुद्द्यावर राज ठाकरे हे तुलनात्मक दृष्ट्या अधिक प्रभावी नेतृत्व ठरले आहे. हिंदुत्वाकडे निघालेल्या मनसेची गाडी मूळ पदावर आलेली आहे. मराठीसाठी राज हा मुद्दा बिंबवण्याच्यासाठी मनसैनिक उत्सुक आहे. मरगळलेल्या मनसेमध्ये अनेक दिवसांनी चैतन्य संचारलं आहे. मी आता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही. ते जाधव येऊ देत तर अजून कोणी येऊ देत. कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी. दुसरीकडे हिंदीच्या आंदोलनामध्ये उशिरानं उतरलेल्या ठाकरे गटाला सध्या तरी चाचपडावं लागतंय. आंदोलनामुळे उद्धव यांची कोंडी झाली आहे. कारण हिंदी सक्तीचा विरोध हा राष्ट्रीय पातळीवर हिंदी विरोध म्हणूनच पाहिला जातो आहे. आणि आता उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय नेतृत्व आहे. अशा वेळेला राष्ट्रीय पातळीवरच्या प्रस्थापित नेत्याला हिंदी विरोधक होणं पसंत नाही. हिंदी विरोधक हा शिक्का ठाकरे गटाची कानकोंडी करणारा ठरतो आहे. राज्यामध्ये हिंदी मतं दुरावण्याची भीती ठाकरे गटाला वाटतीये. आता जर हे एकत्रित यायला लागले तर निश्चितपणाने ह्या पक्षांना दोन्ही पक्षांना मुंबई महानगरपालिकेत तरी फायदा होईल. तुम्ही जर संजय राऊत यांची जर आजची मुलाखत बघितली असेल
तर निश्चितपणानं ते असं म्हणतात की आमचं टार्गेट आता मुंबई आणि महाराष्ट्र जिंकणे आणि मराठी माणसांचं राज्य मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आणणं हे आमचं ध्येय आहे किंवा आमचा तो अजेंडा आहे. फडणवीस सरकारनं काढलेले आदेश हे ठाकरे गटानं जाळून टाकले. यासाठी त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलनामध्ये आपल्या सगळ्या नेत्यांना उतरवलं. दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे यावेळेला आंदोलन करण्यासाठी घरातून बाहेर पडून रस्त्यावर आलेले दिसले. या आंदोलनामध्ये काँग्रेसही होती आणि या आंदोलनामध्ये मनसे सुद्धा. पण हे आंदोलन भाव खाऊन गेलं ते उद्धव ठाकरे आंदोलनात आले म्हणून. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती होऊ देणार नाही असं सांगितलं गेलं. फडणवीस सरकारचा आदेश रद्द केला असल्यानं ठाकरे गट जल्लोष करत असताना हिंदी सक्ती होऊ देणार नाही असंही सांगत असताना राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुद्धा होऊ देणार नाही हे पण ठाकरे गट सांगू पाहत होता. वगैरे स्थापन केली आहे. कशा करतात आम्ही हा त्रिसूत्री भाषा सूत्र हे आम्ही स्वीकारणारच नाही. मग तुम्ही कमिट्या वगैरे स्थापन करून कशा करता मराठी माणसाला खेळवताय. कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे 2020 आणि त्यातले त्रिसूत्री भाषा धोरण हे महाराष्ट्र स्वीकारणार नाही. हे काल उद्धव ठाकरे यांनी सांगितले, राज ठाकरे यांनी सांगितले. आता 2 ठाकरे बंधूंनी ह्याच्यावरती पक्का निर्णय दिल्यावरती उगाच फडणवीस सरकारनं फालतू खेळ करू नये. सरकार पुन्हा एकदा सायंटिफिकली म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या आणि अभ्यास समितीद्वारे सरकारला 3 भाषा आणाव्याच लागतील. त्याचं कारण आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेच्या काळात लागू केलेली आहे. महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेच्या काळात लागू केलेली आहे. ती पॉलिसी जी स्वीकारलेली आहे ती रद्द झालेली नाही, रद्द होऊ शकत नाही. आणि या सगळ्या बाबी आमच्या ज्युडिशियल स्क्रुटिनीसाठी फार फार महत्वाच्या आहेत. पिल्लर लोखंड कहते हैं ये चीजें हमारे फेवर में है. या पार्श्वभूमीवर मुद्दा जन्माला आलाय तो विजयी मेळाव्याचा. राज्य सरकारला त्याचे आदेश मागे घ्यायला लागल्याच्या नंतर राज आणि उद्धव हे दोघंही मेळाव्याच्यासाठी उत्सुक आहेत. मात्र त्यातही राज ठाकरे ताक फुंकून प्यावं या भूमिकेत दिसत आहेत. ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची. आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही, मराठी अमराठीवाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा GR त्यांना रद्द करावा लागलेला आहे. त्यांनी मला म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे. म्हटलं घेऊया. म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का. म्हटलं 5 तारखेला घेता येईल. म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाणं जाहीर करू नका. म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते. तर त्याप्रमाणे 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल. राज आणि उद्धव एकत्रीकरणाच्यासाठी कार्यकर्त्यांकडून नेत्यांवर दबाव आहे. जनतेच्या मनात असलेलं करू असं उद्धव बोलूनही गेलेत. राज यांना मागे हटता येणार नाही हेही खरं. मात्र हे एकत्रीकरण वाटतं तितकं व्यवहार्य आहे का. कारण या संपूर्ण एकत्रीकरणाच्या प्रक्रियेच्या नंतर सोबत दोघंही भाऊ आले तर उद्धव ठाकरे हेच वरिष्ठ नेतृत्व असेल. राज ठाकरेंना कायम त्यानंतर पुन्हा एकदा दुय्यम स्थान स्वीकारावं लागेल. उद्धव यांच्या नेतृत्वात राज यांची घुसमट होईल असं निरीक्षण आहे. आज जे उत्साही कार्यकर्ते आहेत ते कालांतरानं राजकीय वाटमारीसाठी भांडतील असंही निरीक्षण आहे. एकत्रीकरण टिकवण्याच्यासाठी आत्ताच्या घडीला दोन्ही भावांकडे कुशल संवादक नाहीत ही वस्तुस्थिती आहे. राज आणि उद्धव यांनी ज्यावेळी मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदीच्या सक्तीच्या विरोधात ज्यावेळी मोर्चा काढायचा
निर्णय जाहीर केला होता त्याचा मराठी जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. दोघांनी भावांनी मराठीच्या मुद्द्यावर हिंदीच्या सक्तीच्या विरोधात एकत्र यावं अशी मागणी बऱ्याच जणांनी केली. त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की दोघे जर एकत्र आले तर मुंबईत किंवा पालिका निवडणुकांमध्ये बराच फरक पडू शकतो.